पुढच्या जन्मीचा अव्वल दर्जाचा पोपट. नमस्कार साहेब. काय चाललंय? दाढी चालली आहे. ए अरे उठ ना. बसा साहेब. कसं काय करू? कशासाठी आलो असेल मी? दाढी कटिंग मिशी सोडून चौकशी अटक करायला किंवा ताकीद द्यायला आला असेल, पण मी काय केलंय साहेब? तू गोपाळचा मित्र आहेस ना? हा. मालिश करायला आलोय. अरे उठ की. साहेबांना बसू दे. बसा साहेब. बसा तुम्ही. मॅक सोबत दारू प्यायलाच कधी? हे जित्या आणि मी तिसऱ्याला कोणाला आमच्यात घेतच नाही. तुम्ही जी आता जबरदस्ती. जबरदस्ती म्हणजे तुम्ही येता आणि आम्ही बसवतो ना जबरदस्ती. ते आम्हाला मजा येते तुमच्यावर दारू प्यायला. मॅक सोबत येत नव्हती दारू प्यायला मजा. कसा होता मॅक नावाचा माणूस? लय बेवडा होता आणि गोपाळच्या हळदीत लय प्याला होता. कोणाच्या हळदीत? गोपाळच्या. आणि रस्त्यावर पडला होता. त्याची बायको त्याला घाबरते आणि डॉक्टर म्हणले की विषबाधा झाली आणि आमच्या जे त्याला चहा सुद्धा दिला नव्हता. आणि एवढंच आहे. नाही, हे तर मागच्या वेळेस पण सांगितलं होतं. हा, त्या विषबाधेचं काय? गावात काय गावठी दारूचा अड्डा आहे का? हे त्या डॉक्टरचं कुठं मनावर घेत आहे? अहो आम्ही बी तीच पेलो होतो की. अहो प्याल्यावर काहीतरी आरबाट सारबाट खाल्ला असेल, झाला असेल काहीतरी. सगळेच दारू प्यायले होते आणि सगळ्यांनी सरबाट सरबाट खाल्ला असेल. मग एकट्या मॅकलाच कशी झाली विषबाधा? होय खरंय. आपल्या भेटी होतील पुन्हा पुन्हा. हे बघ, पुढच्या जन्मीचा अव्वल दर्जाचा पोपट. त्याच्यातला एक शब्द जरी खोटा निघाला ना तर हो साहेब मालिश. अयो पुन्हा पुन्हा भेट होणार आहे. अयो चुकीचा शब्द निघाला एक तरी. मग कसं व्हायचं रे तुझं? गोपाळजी, तुम्ही काही लगेच शिवायला घेताय का? हा, अहो चांगलं कामाला उशीर कशाला? आणि चांगल्या कामाची सुरुवात लकीच्या स्पेशल घंटापासून करा. थँक्यू. आणि हो भावाला तेवढं सांगा तुमच्या, माझा खरंच घंटा स्पेशल असतो. येत नाही काय नाही वगैरे नाव ठेवतील मला. जाऊ का? गोपाळजी, एवढी कुडी मोठी किंवा स्पेशल नाहीये. माझ्यासाठी आहात. नाही म्हणजे माझ्यासाठी येणारं प्रत्येक गिराईक स्पेशल असतं किंवा खास असतं म्हणून म्हटलं. अरे मॅडम, एक बोलू का? तुम्ही ड्रेसवर सुंदर दिसतात बरं का, पण साडीत अजून सुंदर दिसाल. तुम्ही साडी का नाही नेसत? ऍक्च्युली मी माझे मिस्टर गेल्यानंतर मी साडी नेसलीच नाहीये कधी. इच्छाच नाही झाली. हे होते तेव्हा माझ्यासाठी हौसेने साडी आणायचे, माझ्या आवडत्या रंगाची, आवडत्या डिझाईनची. मला सुद्धा यांच्यासाठी सजायला नटायला खूप आवडायचं. नवरा बाईच्या आयुष्यात खूप मोठा आधार असतो. तिच्या जगण्याचं कारण असतो, सजण्याचं सुंदर दिसण्याचं कारण असतो. हे गेले, पण माझ्या आयुष्यातून ते कारणच निघून गेलं. आता माझ्या आयुष्यात असं कोणीच नाहीये की त्याच्यासाठी मी सजावं, नटावं, सुंदर दिसावं, काहीतरी छान करावं. अरे मॅडम, सॉरी. काळजी करू नकोस. तुझ्या सजण्याचं जगण्याचं कारण मी बनीन. आता तुझी आणि तुझ्या पैशांची काळजी मीच घेईन. गोडवा उतरलाय ओठांचा चहात. ए बाई, दिसत नाही का तुला? चांगली असतीस की माझी भात. सॉरी सॉरी, माझं लक्ष नव्हतं खरंच. सॉरी. थांबा, तुम्ही रडताय का? काय झालं? तुम्हाला गावात कोणी त्रास दिला का? कोणी काय बोललाय का?
गावात नवीन दिसता हो. हो, मी नवीनच आहे गावात, फार नाही ओळखत कोणी मला. आता आपली ओळख झाली की जे काय झालं ना तुम्ही बिंदास मला सांगू शकता. तुम्ही एक काम का नाही करत, चला आमच्या घरी, चहा करते, तुम्हाला बरं वाटत. चला. नाही नाही, नको. अहो नको काय, घर इथंच आहे माझं. चला. खरंच नको, प्लीज. तुम्ही नाही नको असं म्हणताय, पण तुमच्या आत कुठंतरी काहीतरी बिनसलंय कळतंय मला. बाईचं काय हो, तिच्या आयुष्यात असे रडण्याचे दिवस येतच असतात. मी तर लहानपणापासून रडतीया, पण माझं जे हक्काचं आहे ना ते मी मिळवलंच. त्यामुळं रडूबाई होऊन काही उपयोगाचं नाही. हे जग काय आपल्या मनासारखं वागणार नाही आणि प्रत्येक वेळेला चांगली माणसं काय भेटणार नाही. त्यामुळे रडायचं नाही हो, लढायचं. लढतेच आहे, रोज लढते. पण तुमचे खरंच खूप आभार. मला आता तुमच्यासोबत बोलल्यावर जरा बरं वाटतंय. येते मी. तुमचं घर कुठे, सोडू का तुम्हाला? नाही आहो, मी जाईन, जवळच आहे. चालेल. ताई, तुम्ही येता का माझ्या घरी? आता मी तुम्हाला सोडू का म्हणलं तर नाही म्हणलात, आणि आता चला म्हणताय. नाही म्हणजे आपण चहा घेतला असता. बर. चला या. साहेब, अहो लोकेशन गावातलं दाखवतंय. आपण इथं कशाला आलोय? घरातलं लोकेशन नाही आहे साहेब. उड्या मार. काय? उड्या मार, इथे उडी मार. मी आता इथे. आता इथे उडी मार. अच्छा साहेब, तुम्हाला असं म्हणायचंय का की त्या दोघांना मारून कुणीतरी घरातच गाडलं असेल? हा, काय मेंदू दिलाय तुम्हाला? पण असं कोण करेल? तू केलेस. हा, मी मी काय नाही केलं साहेब. मी खरंच, तुमची शपथ, मी काय नाही केलं. या खुनात तुझा सहभाग आहे तसे पुरावे आहेत माझ्याकडे. तुला कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते. अहो साहेब, अहो खरं सांगतो, मी काय केलं नाही साहेब. माझी काहीच दुश्मनी नाही त्यांच्याशी. गंमत केली मी. अशी गंमत करत असतो मी अधून मधून. आलो मी वर, उड्या मारून आलो. वर वर तर स्लॅब आहे, वर कसं काढणार? Ra,